नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मी आज नवीन पद्धतीचं चिकन बनवणार आहे। तर ते कसं बनवणार आहे ते आपण बघूया। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता मी यात टाकणार आहे 2 चमचे चटणी, अर्धा चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी मिर्च पावडर, 2 चमचे धना पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तेजपत्ता, दालचिनी, चक्रीफूल, लवंग, मिरे आणि वेलदोडे हा खडा मसाला टाकून देणार आहे। लसूण अद्रकची पेस्ट, बिर्याणी मसाला। हा मसाला कसा बनवायचा मी याची व्हिडिओ नक्की शेअर करेल। मीठ, त्याला सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता याला आपण 1 तास मॅरिनेट करून बनवून घेणार आहे। त्यासाठी मी आता 4 चमचे तेल टाकून घेणार आहे। त्यानंतर त्यात तूप टाकून घेणार आहे। त्यात टाकले कांदा, मीठे 4 कांदे चिरलेले आहेत, मी इथे 3 टमाटे घेतलेले आहेत। आता कांदे टमाटे छान शिजून झालेले आहेत। आता त्यात चिकन टाकून घ्यायचं आहे। आता हे सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। दहा मिनिटं त्याला आता झाकून ठेवायचं। 10 मिनिटं त्याला असं होऊ द्यायचं। आता हे 10 मिनिटं झालेली आहेत। नंतर त्यात टाकायचं आहे थोडंसं पाणी टाकून परत एकदा परतवून घ्यायचं आहे। आता याला परत एकदा 5 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे। आता 5 मिनिटं झालेले आहेत, बघू शकता छान तेलही सुटलेलं आहे। तर अशा पद्धतीने भाजी एकदा नक्की बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। आता मी एकदा मीठ चेक करून घेते, तर त्यात थोडं मला मीठ कमी वाटतंय म्हणून मी थोडं मीठ टाकून घेणार आहे। आता याचं झाकण लावून घ्यायचं आहे। 2 ते 3 शिट्ट्या करून घेणार आहे मी। आता इथं चिकन शिजून झालेलं आहे, बघू शकतात किती छान तरी आलेली आहे आणि किती छान चिकन दिसतंय, बघू शकतात। खूप छान भाजी तयार झालेली आहे।
तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.